सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलाय। 16 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1000 रुपये आम्ही भरले आणि उरलेल्या 4 लाखांच्या खात्यात आता आम्ही भरतोय आणि ही योजना देखील आपण पूर्ण करतोय। आणि आता आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे, त्याला जगता आलं पाहिजे। माननीय मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली। थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि दरवर्षी 6000 कोटी रुपये मोदीजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतात। आपल्याही सरकारनं आता निर्णय घेतला की मोदीजी जर 6000 रुपये देतात तर आपणही काही केलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना काढली आणि आपण निर्णय केला 6000 मोदीजींचे तर 6000 आपले देखील त्याच्यासोबत आपण देऊ। मित्रांनो, अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, खूप दिवसापासून शेतकरी वाट बघत होते 9वा हप्ता कधी जमा होणार। बघा शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता कधी जमा होणार, तर मित्रांनो अखेर ती आता त्या संदर्भामध्ये मोठी बातमी आलेली आहे। बघा तुम्ही स्टार्टिंगमध्ये आता बघितलं आहे की शेतकऱ्यांचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या वाटपाला सुरुवात देखील झालेली आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्व योजनाचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झालेले आहे। बघा 31 ऑगस्ट रोजीच बघा काही शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकरी योजनाची सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याच योजनाच्या पाठीमागे सुद्धा आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला जो 9वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना आता दोन्ही हप्ते 9वा प्लस 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी 4000 रुपये वाटपाला सुरुवात होणार आहेत। आणि हे देखील आता 4000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या म्हणजेच की कोणत्या बँकेमध्ये, तसेच बघा कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये वाटप होणार आहे आणि कोणते शेतकरी यामध्ये अपात्र आणि पात्र असणार आहे। बघा सर्व काही आपण डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला देखील एक लाईक करून टाकायचा आहे। कारण मित्रांनो बघा एका लाईकमुळे खूप आता आम्हाला खूप सपोर्ट मिळत असतो। त्यामुळे मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून टाकायचा आहे आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर हे माहिती नक्कीच शेअर करायची आहे। जेव्हा तुम्हाला ही जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तेव्हाच तुम्ही तुमच्या मित्राबरोबर माहिती नक्कीच शेअर करायचा आहे। आणि चला मित्रांनो आता बघूयात की आपण खरोखरच आता बघा यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या बँकेमध्ये तसेच कोणते जिल्हे आहे। तर मित्रांनो बघा या ठिकाणी सर्वात अगोदर आपण आता या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर नमोचा 9वा आणि 10वा हप्ता वाटप होणार आहे। तर मित्रांनो बघा राज्य सरकारच्या मुख्य म्हणजेच की बघा डीबीटी प्रणालीद्वारे हे जे बँकेत पैसे येत आहेत ते डीबीटी प्रणालीद्वारे पैसे येत असतात। त्यामुळे बघा डीबीटीने कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होत आहेत। तर बघा पोस्ट ऑफिस बँक सर्वात आधी निधी या पोस्ट ऑफिस बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत तर त्या शेतकऱ्यांना सर्वात अगोदर या ठिकाणी नमोचा आता 4000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तसेच पुढील बँक बघा बँक ऑफ महाराष्ट्र, या बँकेमध्ये सुद्धा आता खूप सारे शेतकऱ्यांनी बँक खोललेले आहेत। तर या बँकेमध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पैसे हे जमा होणार आहेत। तसेच बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, जर म्हणजेच की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया जनधनचं तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 4000 रुपये वाटप होणार आहेत। तसेच मित्रांनो बघा पुढील जिल्हा मध्यवर्ती बँक, खूप सारे शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये म्हणजेच की कर्ज बँक आहे तर मित्रांनो या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आता नमोचे या ठिकाणी 4000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे। बघा 9वा आणि 10वा हप्ता। तसेच बघा जिल्हा सहकारी बँकेमध्ये सुद्धा या बँकेमध्ये पैसे हे जमा होणार आहे। आणि मित्रांनो बघा महत्त्वपूर्ण आहे की इतर सर्व बँक राष्ट्रीयकृत बँक तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच वितरणाला सुरुवात होणार आहे। आणि मित्रांनो आता एक प्रत्येकी तासाला एका जिल्ह्यात पैशाचं वितरण होत आहेत। म्हणजेच की बघा आता एका तासाच्या नंतर तुमच्या सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये आता या निवडलेल्या बँकेमध्ये तुम्हाला एका तासाच्या नंतर तुम्हाला प्रत्येकी तासाला 4,000 रुपये शेतकऱ्यांना बघा प्रत्येक निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये 4,000 रुपये तुम्हाला प्रत्येकी तासाला तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार असा आता मोठा निर्णय झालेला आहे। आणि आता ते जिल्हे बघा कोणते आहे तर प्रत्येकी तासाला बघा सर्वात अगोदर कोणत्या तासामध्ये बघा आता
पहिला तास म्हणजे की आता पुढील तासामध्ये एका तासाच्या आतमध्येच कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर वाटप होणार आहे 4,000 रुपये. तर मित्रांनो बघा यासाठी सर्वात आघाडीवर आहे यवतमाळ जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात आघाडीवर आता 4,000 रुपये या ठिकाणी पहिल्या तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहे. तसेच वर्धा, तसेच बघा बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, तसेच लातूर विशेष निधी मंजूर झालेला लातूर जिल्ह्यासाठी, तसेच बघा परभणी जिल्हा, तसेच धाराशिव आणि तसेच बघा बीड आणि नांदेड आणि बघा तसेच बघा जालना आणि छत्रपती जिल्हा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो बघा आज रात्री 12 वाजेपर्यंत बघा 12 जिल्हे आहेत आणि 12 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आता या ठिकाणी 4,000 रुपये वाटप हे सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की आता एका तासाच्या नंतर तुम्हाला वाटपाला सुरुवात होणार आहे. बघा मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती आहे. महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला असे जेन्युइन बघायची असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या मित्राबरोबर माहिती नक्की शेअर करा. चला मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढील अपडेटमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.